नमस्कार, मी शेफ नितेश राजापूरकर। आज आपण जॅक्सन इन हॉटेलमध्ये आहोत। तर आज आपण एक नवीन डिश बनवणार आहोत, त्याचं नाव आहे शेजवान चिली चिकन। ती डिश बनवण्याच्या आधी थोडंसं मी तुम्हाला शेजवान काय आहे हे थोडंसं सांगतो। चायनामध्ये शेजवान करून एक रिजन आहे, तिथे मोस्टली लोक स्पायसी फूड खाल्लं जातं। आणखीन शेजवान म्हटलं की आपल्या मनामध्ये येणार डायरेक्ट हा वाव स्पायसी फूड। आणि हे स्पायसी म्हणजे एवढंसुद्धा स्पायसी नसतं, चटपटा स्पायसी। तर ते बनवण्यासाठी जे इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहेत ते साहित्य आपण पहिलं बघून घेऊ। तर आपल्याला फ्राय करण्यासाठी ऑइल लागणार आहे, खूप बारीक चिरलेली गार्लिक लसूण लागणार आहे आपल्याला, कारण चायनीज बनवताना खूप त्या गोष्टींची काळजी घेतली जाते की त्या गोष्टी खूप चॉप केलेल्या असाव्यात। त्यानंतर डायसेसमध्ये कटिंग केलेले आपल्याला ओनियन आणि बेल पेपर म्हणजे ढोबळी मिरची आहे ती वेगवेगळ्या कलरमध्ये। त्यानंतर डायमंड शेपमध्ये कट केलेली ग्रीन चिली आहे आपल्याकडे। त्यानंतर शेजवान सॉस आहे आपल्याकडे, ब्लॅक पेपर लागेल, कोरिएंडर आणि फ्राय केलेलं चिकन। तर हे चिकन जे फ्राय केलेलं आहे ते मैदा आणि अंड याच्यामध्ये कोटिंग करून ते डीप फ्राय केलं जातं। आणि फ्राय करताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची की ती फुल फ्राय होता कामा नये, तर ते आपल्याला हाफ डन करायचं आहे, हाफ फ्राय करायचं आहे। कारण ते आपल्याला जेव्हा सॉसमध्ये आपण टॉसिंग करणार त्यावेळेस त्याच्यामध्ये ते पूर्ण कुक होऊन जातं। ठीक आहे, तर आपण कृतीकडे वळूया आणि स्टार्ट करूया आपलं शेजवान चिली चिकन। चायनीज बनवताना थोडंसं आपल्याला फ्लेम थोडीशी स्पीडमध्ये ठेवायची आहे। त्यासाठी लागणार आहे आपल्याला ऑइल, 2 टेबलस्पून आपण ऑइल टाकलेलं आहे। ऑइल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 टीस्पून आपल्याला बारीक चिरलेली लसूण लागणार आहे। ती लसूण थोडी आपल्याला टॉस करून घ्यायची आहे, याच्यामध्ये सॉते करून घ्यायची आहे। हलकासा लसूणचा कलर चेंज झाला की आपल्याला पुढचे इन्ग्रेडियंट टाकायचे आहेत त्याच्यामध्ये। लसूणचा कलर चेंज होताना दिसतोय आपल्याला, हलका फ्लेम थोडी स्लो करून घ्यायची आहे। डाईसमध्ये चिरलेला कांदा आणखीन ढोबळी मिरची टाकायची आणि ती थोडी टॉस करून घ्यायची त्याच्यात। टॉस करतानाच आपल्याला शेजवान सॉस टाकायचा आहे, हा थोडासा स्पायसी असतो। 3 टीस्पून शेजवान सॉस टाकायचा आहे, तर पुन्हा त्याच्यामध्ये टॉस करून घ्यायचा आहे। टॉस झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला डायमंड शेपमध्ये चिरलेली मिरची टाकायची आहे। आणि मग चिकन त्याच्यामध्ये जे आपण फ्राय करून घेतलं आहे आधी त्या सॉसमध्ये टॉस करून घ्यायचं आहे। आणि राहिलेलं आहे काळी मिरी पावडर थोडीशी, व्हाईट पेपर पावडर, थोडंसं सॉल्ट आणि अरोमॅटिक पावडर। घरामध्ये चटकन अशी होणारी ही डिश आहे, फक्त चिकन फ्राय करून घ्यावं लागतं एवढंच आहे त्याच्यामध्ये, बाकी सर्व आपल्याकडे अवेलेबल असतं। शेजवान चिली चिकन आपलं रेडी आहे। गार्निश करण्यासाठी आपण घरी काही वापरू शकतो, म्हणजे आपल्याकडे हा रेड कॅबेज आहे, जो लाल कोबी म्हटलं जातं त्याला। तर हे आपलं तयार झालेलं चिकन त्याच्यामध्ये आपण सर्व करायचं आहे।